2 दिवसापूर्वी खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडी येथे भूस्खलन झालं आणि यामध्ये काही घरांना धोका निर्माण झाला। एका कुटुंबावर दरड आल्यामुळे त्या कुटुंबातील दोघांना आपला जीवही गमवावा लागला। अशीच परिस्थिती खेडमधील चिंचवली गोटलवाडीमध्ये निर्माण झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले। 1 किलोमीटर लांब भूस्खलन झालेलं आहे। ही जी गोटलवाडी आहे या ठिकाणी एकूण 26 घरं आहेत। या 26 घरांना येथे धोका झालेला आहे। या 26 घरांमध्ये 53 कुटुंब राहतात आणि त्या कुटुंबांचं आता तात्पुरतं स्थलांतर एका सभागृहात प्रशासनानं केलेलं आहे। मी आत्ता चिंचवली गोटलवाडीमध्ये आहे आणि आपल्यासोबत या गावातील ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील आहेत, काही स्थानिक ग्रामस्थही आहेत। आपण त्यांच्याशी ही नेमकी घटना कधी घडली आणि प्रशासनाने याकडे नेमकं कशा पद्धतीने बघितलंय, कशा पद्धतीने लक्ष दिलंय याविषयी आपण जाणून घेणार आहोत। सरपंच चांदोरकर आपल्यासोबत आहेत, सरपंच कांदेकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल, ही घटना नेमकी कधी घडली, तुमच्या कधी लक्षात आली? नमस्कार। बरं, ही घटना घडून आपल्या जवळजवळ 5 ते 6 दिवस झालेले आहेत आणि ह्या ज्या आपण भेगा मागे बघितल्या जवळजवळ थोडे दिवसांनी काही थोड्या खाली प्रमाणात सरकत चाललेले आहेत। तरी शासनाने त्यांची सोय अत्यंत चांगल्या प्रकारे केलेली आहे। पहिल्या दिवशी असं वाटलं नव्हतं की हे डोंगर भाग खाली जाण्याचा भाग आहे। तुम्ही याच्यावरती जरी बघितला तरी ह्याच्यावरचा भाग देखील हा काही प्रमाणात खाली गेलेला आहे। तरी शासनाने याची दखल घेत त्यांची व्यवस्था ही आपल्या गावामध्ये झोलादेवी मंदिर आहे, या मंदिरात त्यांची सोय केलेली आहे। त्याप्रमाणे सकाळी त्यांना नाश्ता दिला जातो, दुपारचं जेवण दिलं जातं, त्याप्रमाणे रात्रीचंही जेवण दिलं जातं। योग्य प्रकारे त्यांची सोय आपण किती वर्षी ही कुटुंब इथे राहतात? हे जे 26 जवळजवळ त्यांच्या 3 ते 4 पिढ्या इथे गेल्या, जास्त पिढ्या झाल्या। आता त्यांनाही वाटलं नव्हतं की आपण ह्या धोक्यामध्ये आहोत म्हणून। तरी ती काही लोक म्हणत होती की बाबा हा जो धोका आहे हा धोका जाऊ शकत नाही। पण आता 2-3 दिवस 4 दिवस झाले असे तरी हे थोडं खाली जात असल्याने ह्या नागरिकांच्या मनामध्ये पण भीती निर्माण झाली आहे आणि ही लोक जी आहेत ही खाली योग्य ठिकाणी स्थलांतर झालेली आहेत। बरं, मला एक सांगा की या ठिकाणी इथले जे लोक आहेत त्याचं स्थलांतर कुठे केलेलं आहे नेमकं? आमच्या गावातील झोलाई मंदिर आहे, त्या मंदिराच्या साईडला एक सभागृह आहे आणि मंदिरामध्ये आणि सभागृहामध्ये ह्या दोन्ही ठिकाणी सर्व नागरिक आहेत, त्यांची राहण्याची, जेवणाची, खाण्याची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर इथली जे भूस्खलन झालेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लांब इतकं भूस्खलन झालेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं की शासनाने इथल्या लोकांचं काही स्थलांतराचा विचार करावा का? शासनाने काय स्वरूपी स्थलांतर करावं, कारण ही परिस्थिती पाहता ह्याच वर्षी नाही गेलं तरी पुढं काळांतराने हे पाणी जे आहे पाणी झिरपत जाऊन या जमिनीला भेगा जास्त वाढत जाणार आणि पूर्ण खालीपर्यंत आपण जवळजवळ 800 ते 1000 फूट एवढं अंतर खाली खोल असल्याने ह्या सगळ्या वस्ती जी आहे या वस्तीला पूर्णपणे धोका आहे। आपल्यासोबत चांदिवली गोटलवाडीतील ग्रामस्थ होते, सरपंच होते। या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या 3-4 पिढ्या इथे गेल्या, परंतु आता मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे। त्यामुळे शासनाने गांभीर्याने याकडे लक्ष द्यावं आणि कायमस्वरूपी स्थलांतर करावं आणि स्थलांतर करताना योग्य त्या सोयी सुविधा द्याव्यात, अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।